भीमाशंकर जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं. नमस्कार मंडळी, जय श्रीराम, सलाम अलैकुम. केम छो? माझं स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आजच्या या व्हिडिओची सुरुवात करत आहे म्हणजे नेरळ या स्टेशनपासून. तर आपल्या टायटल बघून तुम्हाला कळालं असेल आम्ही कुठे चाललो. तर आम्ही संपूर्ण ही गँग या वेळेस म्हणजे खूप जणांबरोबर फिरायला चाललो. ते म्हणजे भीमाशंकर या ज्योतिर्लिंग बघण्यासाठी. तर सध्या नेरळ या स्टॉपवरती आम्ही आलेलो आहोत. तिकडून आम्ही खांडस या गावापर्यंत जाण्यासाठी टॅक्सीने जाणार आहोत. तर पुढचा प्रवास तुम्हाला नक्की बघा. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत खांडस या गावामध्ये. आणि माझ्या हा आयुष्यातील दुसरा नाईट ट्रेक आहे जो मी करतोय. पहिला हरिश्चंद्रगड केला होता, आता भीमाशंकर कोऱ्यातील हा भीमाशंकर ज्योतिर्लिंग मी करायला चाललेलो आहोत. तर माझ्यासमोर माझी खूप असे मित्रमंडळी आहेत जी जेव्हा उजेडेल तेवढा सगळ्यांची मी ओळख करून देईलच. तर आत्ता हा आपल्या नाईट ट्रेकला आपण सुरुवात करूया. रस्त्यामध्ये लहान मोठ्या दगडांचे गोटे जे असतात ते पाहायला भेटतात. पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे आपल्याला पावसामध्ये पाणी सुद्धा इथं वाहताना बघायला भेटतं. अंधारामध्ये जेवढं काय शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते मी दाखवताना दम लागायला सुरुवात झालेली आहे. हे मागची माझी सर्व मंडळी जी जास्त उत्साहाची आहे ते पुढे आलेली, आणि काय आमचे थोड्या वयस्कर असलेले मित्रमंडळी खाली येतात. त्यांच्यासाठी आम्ही वाट बघतोय. लाईटीच्या प्रकाशामध्ये एक पाऊल बघून टाकावं लागतं, कारण की एका साईडला बघायला गेलं तर खाली म्हणजे पूर्ण दरीसारखं आहे. टॉर्च नसती ना तर हा ट्रेक काहीच कामाचं नाही आहे. आता जवळजवळ आपण इकडच्या गणेश मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत. घामाने अख्खं अंग वाकलेलं आहे. ब्लॉगिंग करायच्या नादामध्ये सगळे पुढे जातील. तर चला. तर मित्रांनो, आता आपण पाऊण तासाच्या ट्रेकनंतर इथलच्या गणपती मंदिरापासून पोहोचलेलो आहोत. आवाज येत असेल तुम्हाला. तर आता आपण इकडे आरती वगैरे करणार आहोत. तर आरतीचा लाभ घेऊया, चला. तर मित्रांनो, आम्ही गणेश मंदिरापासून पोहोचलो आणि निसर्गाने निर्मित असलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा आम्ही आस्वाद घेत आहोत इथं. तिकडे बघा का सुंदर व्ह्यू दिसतं. आणि हा आहे ना इकडे एक झरा आहे छोटासा असा. तर मित्रांनो, फायनली आता उजडलेलं आहे आणि संपूर्ण आपली ही भीमाशंकर जंगलातली ही सफर आपला सुरू झालेला आहे. म्हणजे थोडासा जो बाकी होता तो आता. आणि तो इकडे आपल्याला हिरवं दिसते. अजून आपला थोडाफार ट्रेक राहिलेला आहे, तो आपण पूर्ण करूयात. का उजेडलं तर आहे, पण जी सूर्याची किरण असतात ते या घनदाटाच्या झाडांमुळे जमिनीपर्यंत येत नाही आहेत. मला आता उजेडल्यानंतर असं वाटत होतं की थोडंसं राहिलं आहे, म्हणजे दिसायला लागलं होतं ना. तर आता मी ते सामान वाहून नेतात ना, म्हणजे तिकडे भीमाशंकर मंदिरापाशी आपल्याला खूप काही दुकानं भेटतात. तर ते गावकऱ्यांचेच आहे. तर ते गावकऱ्यांना जाणाऱ्यांना मी विचारलं सध्या आता की अजून किती वेळ आहे. तर ते म्हटले की अजून 1-1.5 तास लागेल. त्यांच्या मानाने 1-1.5 तास म्हणजे आमचं 2-2.5 तास असं बघायला जातं. कारण की त्यांची रोजचं जाणं येणं असतं इकडून, आणि त्यांची क्षमता आपल्या माणसांपेक्षा ती खूप वेगळी असते. पण ह्याचा आनंद आहे की आता उजडलेला आहे आणि आपल्याला संपूर्ण या सह्याद्रीतील भीमाशंकर ह्याचा जंगलाचा आनंद घ्यायला आपली सुरुवात झालेली. फायनली आता आपण पोचलेलो आहोत आणि उजडलेलं सगळं दिसतंय. पोचलेलं म्हणजे उजडलेलं दिसतंय. पहाट झालेली आहे. तुम्हाला ही पूर्ण धुक्याची चादर माखलेली दिसते. माझे मित्र तिकडे चालत आहेत. जिकडे बघावं तिकडे ही धुक्याची आणि खूप दिवसानंतर या
ट्रेकिंगला आलेलो होते म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे आनंद वेगळा न सांगण्यापलीकडचा आहे, म्हणजे सांगता नाही येणार त्या पलीकडचा आहे. तर मित्रांनो आता आपण त्या पॉईंटवरती म्हणजे इकडून आपल्याला समोर असे मस्तपैकी असे धबधबे बघायला भेटतात. आणि ह्या भीमाशंकर इथे येण्यासाठी तुम्हाला सांगायला गेलं 2 वाट आहेत, एक गणेश वाट आणि एक शिडी वाट करून ओळखली जाते. शिडीची वाट जी आहे ती थोडी अवघड आहे कारण की म्हटलं जातं, आणि आपण गणेश वाटने आलेलो आहोत. तर माझ्यासमोर तो व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल आता की शिडीचा वाटेचा, तो तुम्हाला आता मी दाखवतो. पाठच्या बाजूने आपल्याला ती पुढे भेटणार रटकुंडीला. आणि मग तिकडून जायसाठी तो आपल्याला खांडातून आपण राईट मारला नदीपासून, तो आपण लेफ्ट मारायचा तिकडून. थोडासा कठीण रस्ता आहे तो जो व्ह्यू दिसतोय ना त्याला म्हटलं जातं पिंड दिसते बघा, नंदी दिसतोय. आणि त्या साईडने बघितल्यानंतर म्हटलं जातं की आपल्याला तो उंदिरासारखा दिसत होता. तर म्हणजे सांगायचं महत्त्व एवढंच की निसर्गामध्ये आल्यानंतर भुरती आपल्याला पडतेच, म्हणजे पिंड आपल्याला दिसते, नंदी दिसतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडं बघायला भेटतात. म्हटलं जातं की या भीमाशंकरच्या जंगलामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या वनस्पती बघायला भेटतात. अनेक प्रकारच्या वनस्पतीपासून औषधं बनवली जातात हे ते बघायला भेटतं. आता आज माझा मित्र आहे साहिल, तो ते पानापासून शिटी बनवतात. तुम्हाला मी दाखव. तू बनवली? बघू कोण वाजवतोय पहिला. हा दाखव. भारी रे, फुल सही वाजत्या. एक नंबर. आपल्याला भिजायला भेटेल काय वॉटरफॉल मध्ये? वॉटरफॉल भेटणार आता, भेटेल आपल्याला भिजायला. भारी. तसं तर गामावाने भिजले. पदरगड. हा कुठून? इकडून आहे. तर मित्रांनो आपल्याला भीमाशंकरला आल्यानंतर इकडे भीमाशंकरचा ज्योतिर्लिंगाचा बाजू आहे आणि ह्या साईडला पदरगडाची बाजू आहे. म्हणजे आपण इकडे आल्यानंतर ज्योतिर्लिंगाला सुद्धा जाऊ शकतो आणि पदरगडाचा. पण आत्ता आपला सध्या प्लॅन आहे भीमाशंकरचा. आणि आपल्याला इकडे हे निशाणसुद्धा बघायला भेटतं बघा, कोरून ठेवल्यासारखं आहे की पदरगड, तिथून रस्ता जातो आपला. पदरगडाची वाट सोडून आता आपला प्रवास सुरू झाला आहे ज्योतिर्लिंगाच्या दिशेने. तिन्ही बाजूने झाडांनी वेढलेलं आहे बघा. अंग घामावलं आहे, पण हवेची जी नॉर्मलची अशी झुळूक आहे त्याच्यामुळे तुझं थंडावा भेटतो ना, तो वेगळ्या प्रकारचा आहे पूर्णपणे. वाटेवरती अनेक आपल्याला धबधबे बघायला भेटत आहेत आणि त्याचा आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये येतच असेल. धबाधब असे धबधबे पडत आहेत बघा. इथून तुम्हाला दिसतोय हा बघा, इकडून असा ऐकतोय. पहिला आपल्याला धबधबा बघायला भेटला आणि आता आपण जो सर्वात मोठा धबधबा आपल्याला सगळ्यांना भिजायला भेटणार आहे. तर चला. मित्रांनो माझ्या मागे तुम्हाला आता ना हा पॅच पूर्ण झाडे असे पडले. तर मित्रांनो थोड्या अंतरावरती आल्यानंतर आपल्याला इकडे भीमाशंकर अभयारण्याचे एंट्री फीचे चार्ज द्यावे लागतात. तर अडल्ट लोकांसाठी 60 रुपये आहे आणि स्टुडंट लोकांसाठी 30 रुपये काहीतरी असं आहे.
पूर्ण असा राऊंड एका सापासारखा असा रस्ता आहे. डोंगर बघायला गेलं तर पूर्ण असा स्ट्रेट आहे आणि त्यातून असा रस्ता काढलेला आहे जो बघितल्यानंतर खालचा दिसत नाही पण वरतून रस्ता दिसत चालला. दम लागायला सुरुवात झाली कारण की खूप दिवस झाला ट्रेक केलेला नाही आहे म्हणून. हा असा रस्ता तर असा दिसतो वळणाचा पण वरती गेल्यानंतर तो रस्ता दिसतच नाही काय आहे की नाही ते. गँग आपापली चालते, ज्याला जसा जसा दम लागतो तसा तसा तो चालतो आणि थांबतोय. भीमाशंकर जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही. रस्ता बघा तुम्ही, हा असा पूर्ण स्ट्रेट चढ द्यायचा, असं पुन्हा तसंच वरती स्ट्रेट अजून बाकी आहे. जवळजवळ इकडून अजून 45 ते 1 तास एवढा मिनटाचा प्रवास बाकी आहे. तो पूर्णपणे धुकं पडले बघा. कधी धुकं पडत आहेत, कधी पाऊस पडतोय, कधी पाऊस जातोय आणि हा धुक्काचा पूर्ण वारा जोरजोरात असा येतोय. धुंदाळ होते बघा, पुढचं दिसतंय हे बघा. आता आपण इकडून चढून आलो, धुक्याने अख्खं मागून गेलंय, काहीच दिसत नाही खालचं. किती वाजले ते जवळजवळ आता आपण 7:30ला आलो होतो इथपर्यंत आणि आता 7:45 वाजले. 15 मिनिटामध्ये पूर्ण. आता शेवटचा पॅच राहिला, थोडंसं राहिलं आता म्हणतात. चढ आहे आता चढायचा रस्ता संपून फक्त आता नॉर्मल असा सरळ रस्ता राहिला आहे आणि पुढे एक पॅच आहे जो परत चढायचा आहे. समोरून बघा असं धुकं वाहतंय पूर्ण, दिसतंय. ही साईडहून आपण आलो, धुकं वाहतात अख्खा असे. हर हर महादेव. पूरा चढ़ के गए. हाँ चढ़ के गया. हम लोग के बच्चों को भी दिखाएंगे. हाँ कैसे मित्रांनो, एवढासा लहान मुलगा आहे जो पूर्ण हे जंगल चढवतात. माझी हवा टाईट झाली आहे. विचार करा केवढंसं लहान मुलं आहेत दोघं आणि जे पूर्ण चढून. कभी आए थे आप? कल रास्ते किए थे. ठीक आहे. हर हर महादेव. आता भूक लागली आणि दादा लोकांनी अरेंज केलेलं ॲपल वगैरे खूप काही गोष्टी दिलेल्या. आपण आता ॲपल खातोय. ज्या तेलकट गोष्टी आहेत ते खात जाऊ नका ट्रेकमध्ये. ॲपल फळबी जे आहे ते खात जा. चला फायनली आता आपण शेवटच्या टप्प्यावरती आहे. हा बघा, तिकडून चढल्यानंतर आपण पोहोचून आहोत. हर हर महादेव. आता आपण इथे वरपर्यंत पोहोचलेलो आहोत. फायनली वरपर्यंत पोहोचलो. आता इथून थोडंसं बाकी राहिलं. धुके बघा अजून माखलेले दिसतात आणि वाजलेत किती 9. या रेलिंगच्या इथून सरळ सरळ आपल्याला जायचंय. या साईडला काय आतमध्ये गार्डन आहे काय? दोन रस्ते पडतात आपल्या इथे. गोष्ट दाखवायची ते म्हणजे बघा, एवढं पवित्र स्थान, बॉटल एवढ्याच भागामध्ये बघा प्लॅस्टिक, हे चिप्स खाऊन टाकतात. हे असं सगळं चिप्स खाऊन टाकलं आहे. ही थैली, अरे नका आणू या सगळ्या गोष्टी. आपण या पवित्र स्थानावरती येतो. माझं हे म्हणणं नाही की त्याला खाऊ नका. आपण येणार आहे एन्जॉय करायला जो खातो, पण तो कचरा जो आहे
असतो घेऊन जा ना परत. आपली एवढी बॅग तुम्ही अंगावरती घेऊन होता, त्याच्यामध्ये चिप्स भरले असतं, त्याचं वजन केवढं असतं आणि त्याला तुम्ही फक्त ते पेपर घेऊन नाही जाऊ शकत. म्हणजे बघा ना किती कचरा केला आहे इकडे. असं चिप्सचे पॅकेट जशी तशी. आणि हे बघा केवढे बॉटल्स आहेत. सगळ्यांना माहिती आहे की प्लॅस्टिक एवढं खराब आहे, कशाला आणता अशा एवढ्या सगळ्या पवित्र जागेवरती. तुम्हाला या त्या गोष्टीमुळे ह्या जागेचं वैभव कमी होत नाही असं तुम्हाला वाटत नाही. म्हणून येताना प्लॅस्टिक वगैरे कॅरी करू नका. जेवढं काय गोष्टी आहेत टाळा. आणि जर घेऊन येतं तर त्याला पुन्हा परत घेऊन जा. किती दुःख मापलेलं दिसतंय मागच्या साईडला. आता 5 मिनिटाचं अंतर राहिले. सकाळी जवळजवळ 4:45 टायमाला आम्ही हा ट्रेक चालू केला होता आणि आत्ता वाजत आले 9. म्हणजे आम्हाला लागलेला 5, 6, 7, 8, 9, 4.5, 5 तास त्या ट्रेकला. आणि अजूनसुद्धा 9च्या वातावरण तुम्ही माझ्या मागे बघू शकता. पुन्हा अजूनही जसे जसे धुकं आपल्याला बघायला भेटतात. आणि इकडून पुढे आपल्याला अजून लाईन लावायची. तर किती वेळ होईल ते बघूयात आपण. फायनली आता आपण पोचलेलो आहोत जवळपास मंदिराच्या आवारामध्ये. आणि आता आपल्याला लाईन लावायची आहे. बघूया किती वेळ जातो ते. हा अजून मंदिराचा परिसर धुक्याने माकलेला. वाईब आली, फुल वाईब आली. इकडून लाईन सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, माझे हे सगळे मित्र पुढे येऊन लाईन लावली होती म्हणून आमचं भाग्य. तर आता आम्ही आलोय लाईनमध्ये उभे राहिलोय. किती वेळ लागेल आपल्याला? 2 तास. तुम्ही 1 तास आमचे वाचवले ना. 1 तास वाचला तुमचा. 2 तासाची लाईन आपल्याला लागणार आहे. चला इथपर्यंत आलोय तर ते काहीच नाही आपल्याला. एवढी थंडी आहे की तोंडातून वाफा येतात. मित्रांनो, आपण कपडे चेंज केले जरा. काळे कपडे घातले होते मंदिरामध्ये, काळे घालून जायचं नाही. ओलं पण झालं होतं. मस्तपैकी असा पांढरा टी शर्ट वगैरे घातलाय. थोडा अजून 1 तासाचा डिस्टन्स आहे. तर मित्रांनो, ज्याच्यासाठी केला होता हा 8 तास, 5 तासाचा आपला हा ट्रेक, 5 तासाची लाईन लावून घेतलेलं हे महादेवाचं दर्शन हे संपूर्ण झाल्यानंतर आपलं 12 ज्योतिर्लिंगामधून महाराष्ट्रामध्ये असलेल्या ह्या 6व्या ज्योतिर्लिंगामधून ओळखलं जाणारे हा भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा आपला हा दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर थोडीशी पेटपूजा वगैरे केल्यानंतर आता आम्ही सगळेजण परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. तर जे परतीचे प्रवास आता करताना आम्ही पावसाचा काही विचार न करता फुल मस्तपैकी या जंगलातल्या धबधब्यांमध्ये भिजणार आहोत. आणि त्याचे सगळे फुटेज तुम्हाला याच्यावर पडलं असतं. त्याचे सगळे फुटेज तुम्हाला आता पुढे बघायला भेटतील. तर मित्रांनो, आपण बेस विलेज खांडस गावामध्ये आता उतरलेलो आहोत. बेस विलेज खांडस गावापर्यंत आलेलो आहोत. तर आता अंगबिंग दुखा सुरुवात झालेली आहे, पण आपल्या महादेवाचं दर्शन आपल्याला हे झालेलं आहे. तर हा ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपला हा ॲडव्हेंचर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटू आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बी हॅपी, टेक केअर, सी यू अगेन.